बघा आता विरोधकांना आरोप हे करायचेच असतात आणि आरोप करत असताना कुठेतरी काहीतरी एखादं उदाहरण शोधून काढायचं हा त्यांचा नित्यनेमानं कार्यक्रमच असतो. संजय राऊत रोज सकाळ संध्याकाळी आपला भोंगा वाजवत असतात आणि त्यामुळे RSSचं एक चांगलं अधिवेशन होतं. अनेक चित्रपटाचे कलाकार त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटी त्या ठिकाणी उपस्थित होते. अनेक राजकीय पक्षाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमाला किंवा त्या जर 2 दिवसाच्या शिबिराला थोड्या वेळासाठी जर सलमान खान किंवा अदनाम सामी सारखे जर कलावंत उपस्थित राहत असेल तर चांगली गोष्ट आहे. काय वाईट काय त्या गोष्टीला? म्हणजे मला असं वाटतं की अनेक कार्यक्रमांना अक्षय कुमार सुद्धा हजर राहतो, तोही त्या ठिकाणी होता. अनेक सेलिब्रिटी हजर राहत असताना जर त्यांचं काही अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विचार जे RSSचे आहेत ते जर त्यांना पटत असतील आणि त्या विचारांच्या माध्यमातून जर ते पुढे आपलं भविष्य घडवत असतील तर चुकीचं काय आहे? त्यांनी काही कार्यक्रम आयोजित करावे, राज ठाकरे यांनी कार्यक्रम आयोजित करावे किंवा संजय राऊत यांनी कार्यक्रम आयोजित करावे. त्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांना आमंत्रण द्यावं. आता राज ठाकरेंच्या कितीतरी कार्यक्रमाला शबाना आझमी आणि त्यांचे पती हजर असतात. याच दिवाळीच्या कार्यक्रमाला शबाना आझमी आणि त्यांचे पती हजर होते. संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी आले होते. म्हणून काय कार्यक्रमाला कोणी जाऊ नये आणि त्यांच्यावर असा सेलिब्रिटींवर आरोप करणे मला असं वाटतं प्रसिद्धीसाठी केलेला हा एक प्रयत्न आहे.